पाहिजे काय वरता मेसी भार होय चुकवाव्या सगळा पाय पाय नियंत्रण सुरक्षिता शरणागत सुख वाळला समस्त चुकावे तिरुनाथ सुसमस्त सुखी होती रामदिन रावण अभिषेकी विषेना सिद्धी पावे पूर्णपणा वरदवचन रामाचे अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी राम असणारा रामाचा उलट माणूस वध करणे असणारा विभीषणाला राज्यावर बसवी अशा प्रकारचं लक्ष्मण त्या ठिकाणी दाखवला बोला एकल्याला माझ्या जीवासाठी उदरुला सतीवर मन कोटी राम विजय सुटी मरसाठी होईल माझ्यावर असणारा महाराज त्या ठिकाणी समजाला सुखाची प्राप्ती होईल आणि समजांच्या सर्वांच्या सुखासाठी असणारा ही एक लक्ष्मणाचा क्षय झाला तरी काय हरकत नाही अशा प्रकारचा लक्ष्मणाने त्या ठिकाणी विचार केला बोला आयचे विचारून या किती पसरली अंगाची वाकती हृदय हिडितो शक्ती केली छाती त्या ठिकाणी लक्ष्मणाचा अंतकरण त्या ठिकाणी मोठा आहे स्वतःच्या देहाची पर्वा केली नाही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही का हो सुखी जेणे व्हावे आणि जगणीव व्हावे अशी अवस्था असणाऱ्या लक्ष्मणाची होती आणि त्या हृदयामध्ये असणाऱ्या शक्तीला लक्ष्मणाने त्या ठिकाणी जागा दिली शक्ती वेदता किंवा ग्रदेशी हेरादे रावण त्यावर काय वंदन धुंजवान सतोरी अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी शक्तीचा प्रहार लक्ष्मणाला दिल्याच्या नंतर असणारं रामावर आपले रावणावर तात्पर असणारं राम गेले काय झालं बोला सोडून या निवार तत्का ये सागरे इंधान पाठी देऊन रावणाचा धनुष्य छिनून टाकला आणि दुसरा बाण सोडून असणारा रावणाचा वध घेणार करणार एवढ्यामध्ये रावण असणारा रणभूमी सोडून पळाला पळाल्या राम सर्वता करी खावो ऐसा रावण भावो रावण पाठी देऊन पळाला पळत्या असणारा राम मारित होते हे रावणाला माहित होत असणार असं कोण लक्ष्मणाला असणार आपले भरताला असणार कोण मारुतीला नंदीग्रामाच्या ठिकाणी ही कथा सांगायचे आणि रावण असा म्हणून पळाला पळून या रावण आणि रावण पळाला असताना वापस येणारा रामचंद्र प्रभू आले लक्ष्मणापाशी आणि लक्ष्मणाचा आवडून त्या ठिकाणी करू लागले विसरेला करीतील उपपती ब्रह्मवंजना पृथ्वीला की राहिले आणि लक्ष्मणाला आले लक्ष्मणाचा मुलगा आपल्या मांडीवर असणारा रामचंद्र प्रभूने घेतलं आणि कृपेचा हात असणारा लक्ष्मणाच्या अंगावर उरवाळला आणि शक्ती असणारी पूर्ण क्षय करून टाकली उग ब्रह्मवर राणापोटी असणारा शिल्लक ठेवली का ब्रह्माचा असणारा महाराज त्या ठिकाणी वचनाचं उल्लंघन होऊ नये म्हणून कुठे बोला ब्राह्मणाचा क्रम सर्वता करेल उत्तम आधारिला लौकिक धर्म बंधुत्व आधारिला काय करता येत असणारा महाराज त्या ठिकाणी समुद्रापलीकडील देते स्वर्गीचा तो ऐके मनोगत वळते मग येते असा तो भगवान परमात्मा राई काढून डोंगराची राई करणारा तो भगवान परमात्मा पण महाराज त्या ठिकाणी लोकाचारासाठी असणारा महाराज ब्रह्माचं वचन लटिक होऊ नये म्हणून असणारा ती शक्ती त्या ठिकाणी शिल्लक ठेवली बोला बोलावणी केवळराज पुसता झाला गुराज वेगी उपाव सांग मद बंधुराज उठवावया लोकाचारासाठी असणारा सुषण वैद्याला बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन असणारा विचारायला सुरुवात केलं की बाबा लवकरात लवकर लक्ष्मणाचं अवलोकन करा आणि नेमका उपचार काय करायचा मला हे सांगा असणार असं रामचंद्र प्रभू सुषण वैद्यापासून विनंती करू लागले शक्ती वेगळी संधी एक सृष्टी आवश्यक असणारं वैद्य होते असणार नाडी पाहून असणारं रोग ओळखणारे होते असणार आणि त्यांनी तो महाराज त्या ठिकाणी उपाय सांगितला सूर्योदय होता पावना औषधी समुदाव म्हणून राम महाभाव परेश अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी पुन्हा सुषण वैद्यानं सांगितलं की सूर्योदयाला येण्याच्या अगोदर जर औषधी या ठिकाणी पोहोचती केल्या तर लक्ष्मणाला मी असणारं वाचवी आणि म्हणून असणारं त्या औषधी आणण्यासाठी मला या ठिकाणी पाठविलेला आहे असं कोण भरत असणारं भरताला बरोबर बोलू लागले मी आलो वेळ उतरलो त्या
भक्ती सिद्धांत मोरतीचे निराळ विधान वेदात सरस्वती चित्ते भ्रमित बृहस्पतीचे वेळावला पक्षी सिद्धांत बोलू लागले असणार मला त्या ठिकाणी हो सर्व तनकट असणारे भगवंताचं चिंतन करू लागले नव्हे देवगुरु असणारे बृहस्पती सुद्धा तिथं असणारा भांबावून गेले एवढं वातावरण या ठिकाणचं असं कोण मारुतीराय बोलू लागले कुठल्या प्रकारचा भेद नव्हता कोणाचा मच्छर नव्हता असणार एक सम असणार एकच ठिकाणी असणार सर्व भूत वर्तत होती म्हणून सांगू लागले वर्णिताश्रमाचे उरा कपीचा नाटवे कपेबरा हनुमान धारांच्या पदयाचे मान आणि एवढं केल्यानंतर असणार महाराज त्या ठिकाणी मारुतीराय असणार आपलं आपण विसरून गेले असणार आठवण गेले भावाभाव झाले स्वयंदेव पांडुरंग अशी अवस्था मारुतीरायाची त्या ठिकाणी झाली आणि मूर्तीत पडले देखो एक बेच्या वातावरत वरुणला चित्ता श्रीराम गुणकृती ऐकता विस्मी चित्ता होनिया विस्मित चित्ता होनिया रामचंद्र गुणगान असणार मारुतीरायाच्या अंतःकरण आपल्या मुखातून श्रवण केलं काय झालं मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती नामी मिळाली किंचित स्मृती विसरला अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी सर्वस्वाचा असणारा त्या ठिकाणी विसर पडला असं सांगू लागले अंगधारी वाचित प्रेम सत्कथित त्या ठिकाणी असू असतात दुःख अनावर झालं तरी डोळ्यावाटे असू येतात आणि सुख अनावर झालं तरी असणार त्या ठिकाणी डोळ्यावाटे असू येतात अशा प्रकारची अवस्था बोला श्रवणी ऐकता श्रामचंद्रा भरता नागरी योग मुद्रा विसरला तोडीचा तंद्रा रामचंद्र मारुतीरायांच्या मुखातून ऐकल्यामुळे बोला नाटवे गेले भावना पिरला पुन्हा कुंटला परतले मोन भरत पण विसरला आपण असणारा महाराज त्या ठिकाणी भरत सुद्धा विसरून गेला काय झालं भरत विसरला म्हणतो हनुमान विसरला म्हणतो दोघांची नाटवे दोघेही तटस्थ पूर्ण त्या ठिकाणी आपलं देहभान असणारं विसरले आणि समात्म्य अवस्थेमध्ये असणारं प्रगट झाले दोघे विसरले दोन्ही मला काय आठवत तरी खरं बाप कृपाळू चैतन्य पूर्ण कोणीची असणार कोणाची भरताचीही आणि हनुमंताचीही असणार महाराज विसरून कामाचा दुःखामने झाला आणि उद्योग राहिला यावे जावे अशा प्रकारची अवस्था महाराज त्या ठिकाणी भरताची आणि हनुमंताची त्या ठिकाणी झालेली आहे जीवन कळासावरंगे प्राणशक्तिया परिचारणीय इंद्रिया माटवता धारी धामपडी कुळणी नेत्रांची धापडी उघडली नेत्रांची समाधीचं उत्थान झालं आणि उत्थान झाल्याच्या नंतर असणार काय झालं बोला दमन सांगा की पकड ठेव बाकी का आता चार करे चारला तीनच वाजले तर नितीश आपण परत उठा पांडुरंगा काय इतक्या लोक कोण आहे तुझं करू पाहता कुणाल भ्रत घातले लोटा मदसनातन करता पुणा के प्राण कर पाहे मारुतीराय असणार महाराज त्या ठिकाणी उद्धार करण्याच्या तयारीमध्ये डोळ्यामध्ये असणार महाराज त्या ठिकाणी लोटांगण घातलं त्या ठिकाणी लोटांगण घालून काय बोलू लागले भोजन करावे ते तीर्थ प्रसाद
आहेत, काही नियम घालून दिले आहेत. घरा आल्या अतिथी, घराला अतिथी आलेला असणारा इन्मुख झाडू नये. रामभक्त आलेला असणारा महाराज त्या ठिकाणी इन्मुख झाडू नये का, पातक असणारा लागते असणारा म्हणून असणारा महाराज त्या ठिकाणी संत जण घरी आले तर महाराज घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, अशा प्रकारचा असणारा भरत त्या ठिकाणी बोलू लागले मनोगत असणार तुम्ही पूर्ण करा, काहीतरी असणार या ठिकाणी प्रसाद ग्रहण करा आणि मग गमन करा, असं कोण भरत बोलू लागले. एवढा असणारा भरताची निवडी असणारा मारुतीरायाला ऐकल्याच्या नंतर रामचंद्र आपले मारुतीरायाने असणारा बोलायला सुरुवात केली की बाबा जसा आमच्यासाठी असणारा श्रीराम आहे तैसाच असणारा भरत आहे, म्हणून जसा आम्हाला राम पूजनीय आहे तसाच आम्हाला भरत सुद्धा असणारा काय आहे पूजनीय आहे, असं कोण मारुतीराया बोलू लागले. आणि वर्षावतार करून असणारा बोलू लागले मला फक्त धर्माचं ज्ञान आहे असणारा, पण मला तू का जाळून या ठिकाणी करत आहे, असं भरत असणारा मारुतीरायाला बोलू लागले. अशा प्रकारचे महाराज घरी आल्याच्या नंतर असणारा संत येथे घरा आणि तोची दिवाळी दसरा अशी अवस्था असणारा महाराज त्या ठिकाणी संत घरी आल्याच्या नंतर झाली पाहिजे. आणि भगवंताची मूर्ती समजून असणार त्या महात्म्याची असणार पूजा केली पाहिजे. बोला त्या आलेल्या घरी अतिथीची संतांची असणारा पूजा करीत असेल तो असणारा मला त्या ठिकाणी दैवाचा सांगितला नव्हे त्याच्या भाग्याचा उदय झाला असणारा मला त्या ठिकाणी भाग्याचा उदय जी जोडी संत पाय अशा प्रकारचं मला त्या ठिकाणी ते कोणी माता आणि मरणा वाचवणी सर्वता अशा प्रकारचं शास्त्र सांगते. बोला त्यांचे उद्धार होणार नाही, तो अधोगतीला असणारा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निज धामाला असणारा प्राप्त होत नाही असं सांगू लागलेले आहेत. भगवंताच्या भजनावर असणारा असा निश्चय असला पाहिजे असं बोललं त्या ठिकाणी. ज्ञान जग ब्रह्मरूप आहे ब्रह्मानंद सदा मिळत ब्रह्मरूप कपिनाथा ब्रह्मरूप कपिनाथा. आणि खरंच महाराज भरताची असणारी अवस्था ती होती. हो जे जे दृष्टी दिसे होत तेथे मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अशी भरताची अवस्था होती असणार.
अंतःकरण सुद्धा त्या स्वरूपाचा असणार भरताचं होतं. ऐतिहासिक जे कोणी दोन करे पूजन नमना बरं तो महापापी पूर्ण राम दर्शन त्यास कितीही ज्ञानी असले असणारा महाराज त्या ठिकाणी आणि जो कोणी असणारा संतांचा हेळून करीत असेल, संतांना इनमून करीत असेल, त्याला कधीही भगवंताचं असणारं दर्शन होत नाही असं त्या ठिकाणी सांगू लागले. राम साधूचे प्रटे राम साधूचे गाठिया राम साधूचे कोटी सजन भेटे राम भेटे. म्हणून असणारे महाराज त्या ठिकाणी संतांचं पूजन केलं रे केलं की असणारी ती पूजा पूर्ण असणारं कोणाला रुजू होते तर महाराज त्या ठिकाणी भगवंताला पूजी होती असणार. महाराज त्या ठिकाणी एक वेळेस देवाची पूजा करत असताना संत जर घरी आले तर ती देवाची पूजा बाजूला करावी आणि कोणाची पूजा करावी? संतांची पूजा करावी. देव सारावे सरते आणि परते आणि संत पूजावे त्या अर्थे अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी महत्व सांगितलेले. संतांचीच पूजा असणार भगवंताला रुजू द्या. या तुझे कोण समाज माटी वापर